झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ही सावली सापडली नाही तर गाण्याच्या स्पर्धेचा फॉर्म कॅन्सल करावा लागेल आणि आजपर्यंत घेतलेल्या सगळ्या कष्टावर पाणी फिरेल। नाही पण अशी फजिती होण्यापेक्षा माघार घेणं कधीही चांगलं। आता तरी एवढाच पर्याय दिसतोय मला, काय करू? हा हॅलो, गाण्याच्या स्पर्धेचे काय अपडेट्स आहेत? ठीक आहे, आता मी जेवढं सांगतेय तेवढं करायचं। गाण्याच्या स्पर्धेत ना आपली एंट्री रद्द करा। मला नसते प्रश्न विचारू नका, सांगितलंय तेवढं करा, कळलं? हा, आणि एक, जोवर मी सांगत नाही तोवर कुठलेच नवीन इव्हेंट्स घ्यायचे नाहीत, करेक्ट? मम्मा 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 कुठे होतीस तू? मी कधीपासून शोधते माहितीये का तुला? आय हॅव अ बिग न्यूज फॉर यू. अगं अशी काय धावत आली? मी पडले असते ना आता। अगं तू ऐक तर, काय झालंय? सावली घरी आलीये. व्हॉट? येस. केव्हा? कधी? म्हणजे आय मीन कसं काय? आणि एक मिनिट, तुला कसं कळलं सावली परत आलीये ते? घरी सावली वहिनीवरून मेजर राडा झाला। सावली? अगं सापडली। व्हॉट? हा, सारंग तर घरी घेऊन आला तिला। ऍक्च्युली मला फोन आला होता, त्यांच्या फॅमिलीचा भागवतांचा फोन आला होता, तेव्हा कळलं मला। ओह, आता आपले सगळे प्रॉब्लेम संपतील ना? नाही तारा, इतक्यात तरी आपले प्रॉब्लेम संपणार नाहीयेत। सावली फक्त सापडली आहे, तिने आपल्यासोबत काम करायला अजून होकार नाही दिलाय आणि देईल पण कशी? सारंगने सावलीला आपल्यासोबत काम न करण्याची सक्त ताकीद दिली आहे। आता शेवटी सगळं काही फक्त आणि फक्त सावलीवर अवलंबून आहे। पण सावलीने सुद्धा नकार दिला तर? बबलू, मी काय म्हणत होतो, मस्तपैकी आंबे आलेत मार्केटमध्ये, तर आपण आमरसाचा भेद करूया का? करूया ना. आंब्याचा रेट ऐकून ना आपला रस निघालाय सगळे. अमृता, वाढतेस? आई, आई तू बोलणार नाही आहेस का माझ्याशी? राजकुमार, सखदेव कसं काम करतो रे? तुमचं लक्ष आहे ना त्याच्यावर? ऍक्च्युली ते माझं डिपार्टमेंट नाही आहे। ऐश्वर्याला विचारलंस तर ती त्याचा परफॉर्मन्स सांगू शकेल। मॉम, सारंगने सांगितल्याप्रमाणे त्याला ट्रेनिंग दिली आहे, पण आता महिनाही झाला नाहीये, सो कामाचं काही सांगता येत नाही। ठीक आहे, हरकत नाही, तरी सुद्धा तू पर्सनली लक्ष दे। शेवटी आपला बिझनेस, आपलं काम, आपला ब्रँड यापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये। ओके? आई तू खरंच बोलणार नाही आहेस माझ्याशी? काय बघताय? जेवा ना तुम्ही, तुम्ही काय थांबला? जेव नील, जेव। ठीक आहे, नको बोलू, नको मला जेवण। राजकुमार, तुझ्या भावाला सांग अशा धमक्या मला द्यायच्या नाही। मी त्याच्याशी बोलणार नाहीये, माझं डिसिजन फायनल। मॉम, तू हे सगळं सारंगला का बोलतेस? सारंग काही चुकीचं वागलाच नाहीये, जे बरोबर होतं सारंग त्याच्याच बाजूने उभा राहिलाय ना। आणि जी व्यक्ती इथे चुकली तू तिच्याशी बोलतेस परत पहिल्यासारखं का? नेहमी असं म्हणतच नाहीये की ऐश्वर्याची काहीही चूक नव्हती, तिची चूक होती, पण तिचा हेतू चुकीचा नव्हता। हेतू? ऐश्वर्याचा? अगं त्या मुलीचा जीव गेला असता हिच्या हेतूमुळे। आणि हे सगळं झालंय कशामुळे? ऐश्वर्याच्या पत्रामुळेच ना।
या पोरीला कोणीही हाताला धरून बाहेर काढलेलं नाहीये घरातून. ती गेली होती तिच्या मर्जीनं. हिच्या पत्राचा वगैरे काहीही संबंध नाही. आणि तुला जर का असं वाटत असेल हिच्या पत्रामुळे तिचा अपघात झाला तर तसं काही नाही. त्या पत्राची अदलाबदली झाली, ती हिने केली, मी त्याला नाही म्हणत नाहीये. ती तिची चूक होती, पण तिचा हेतू काय होता तो लक्षात घे. तिला ही पोरगी या घरात नको होती, बस, बाकी काही नाही. आणि मला सांग ना, या आधी ऐश्वर्या कधीतरी चुकली आहे का रे? ती बिचारी सांगितलेली कामं करते, या घराची काळजी घेते, बिझनेस सांभाळते. ज्या जबाबदाऱ्या आपण तिला देतो त्या व्यवस्थित पार पाडते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या घरासाठी काय योग्य काय अयोग्य हे एकटा सारंग ठरवू शकत नाही. आणि या घरची सून कोण होईल हा अधिकार फक्त त्याचा नाही. आणखीन काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत कोणाला? माय डिसिजन इज फायनल. मी त्याच्याशी बोलणार नाही. जेव आता. मॉम अरे पण सारंग नील जेव. काय मी इथे शांत निवांत बसलीये, सुखात आहे, तर तुला बघवत नाहीये. मॅडम मला तुमच्याशी बोलायचं होतं. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आलीयस तर बोल आता पटकन आणि जा. तुम्ही सारंग सरांसोबत बोलत नाही आहात. ह्याचा त्यांना खूप त्रास होतोय. ते जेवले सुद्धा नाही. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला ना. त्यांचं ना खूप प्रेम आहे तुमच्यावर, खूप जीव आहे तुमच्यावर. त्यांच्यासाठी तुम्ही खूप महत्वाच्या आहात तिलोत्तमा मॅडम. आणि एका लेकरासाठी आपल्या आईपेक्षा जास्त महत्वाचं अजून काय असू शकतं? तू आहेस. तुला काय वाटतंय हे सगळं जर का तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणारच नाही? हे तू मला सांगितल्यानंतर कळणार. तू सांगायची गरज नाही मला. मी आई आहे सारंगची. माझ्या पोटचं पोर आहे ते. तुझ्यापेक्षा मला जास्त काळजी आहे माझ्या पोराची. आणि लहानपणापासून माझा सारंग खूप हळवा आहे. आम्ही खूप काळजी घेतो ग त्याची. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज